भिवंडी तालुक्यातील वेहळे गावातून धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। नाशिक एक्सप्रेस हायवेवर असलेला आरडी लाउंज म्हणजेच रुक्मिणी ढाबा सध्या बेकायदेशीर पब, पार्टी आणि मद्यधुंद रात्रींसाठी कुप्रसिद्ध झाला आहे। पहिल्या माळ्यावर अनाधिकृत पब हा सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असतो। एवढेच नाही तर संपूर्ण बांधकाम अनाधिकृत केले असून कोणताही कर शासनाला इथून भरला जात नाही। नाशिक एक्सप्रेस हायवेवर वेहळे गावात स्थित आरडी लॉन्ज अर्थात रुक्मिणी ढाबा हे ठिकाण सध्या बेकायदेशीर मद्य विक्री, पब पार्टी आणि गैरप्रकारांचे अड्डे म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। बाह्यतः ढाब्याच्या नावाखाली सुरू असलेले हे ठिकाण प्रत्यक्षात मध्यरात्रीनंतर सुरू होणाऱ्या तरुणाईच्या मद्यधुंद पार्टींसाठी कुप्रसिद्ध झाले आहे। रात्री उशिरा या ढाब्यामध्ये बॅकडोर एंट्री दिली जाते। आत देशी विदेशी मद्याची खुलेआम विक्री देखील केली जाते। बाहेरून दिसणारा एक सामान्य ढाबा, पण आत चालू आहे देशी आणि विदेशी मद्यांची खुलेआम विक्री, नाच गाण्याच्या पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत मागच्या दाराने होणारी ग्राहकांची एंट्री। या ढाब्यावर ग्राहकांना मागच्या दारातून प्रवेश दिला जातो। त्यानंतर मेनू कार्ड दाखवून देशी व विदेशी मद्याची ऑर्डर घेण्यात येते। फक्त मद्य पुरवठाच नव्हे तर पब सदृश्य वातावरण निर्माण करून स्टेजवर डान्स करण्याची व्यवस्था, लाईव्ह म्युझिक व ऑर्केस्ट्रा अशा सुविधा देखील या ठिकाणी ग्राहकांना देण्यात येतात। सर्वात धक्कादायक म्हणजे या सगळ्यांची जाहिरात सोशल मीडियावर सर्रासपणे केली जाते। आरडी लॉन्ज ठाणे या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय असलेले हे पेज पब पार्टी आणि तिकीट विक्रीसारख्या पोस्ट टाकतं आणि थेट तरुणाईला आकर्षित करतं। हे ठिकाण आपली जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्रास करत आहे। आरडी लॉन्च @RD लॉन्च ठाणे या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय असलेले हे पेज विविध पब पार्टी आणि इव्हेंट्स यांचे प्रचार करत आहे। या पोस्टद्वारे तरुणांना आकर्षित करून तिकीट विक्रीसारखे व्यवहार देखील उघडपणे येथे केले जात आहेत। यामुळे अनेक अल्पवयीन मुलेही या आकर्षणाला बळी पडत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे स्पष्ट होते की या ठिकाणी कायद्याचे खुलेआम उल्लंघन होत आहे। ढाब्याच्या नावाखाली बेकायदेशीर मद्य विक्री, पब सारख्या पार्टींचे आयोजन आणि महसुलाचे नुकसान हे सगळे प्रकार सर्रास सुरू आहेत। विशेष म्हणजे स्थानिक पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही। नागरिकांमध्ये असा कयास आहे की संबंधित विभागाच्या संगनमतांमुळेच हे अड्डे चालू ठेवले जात आहेत। सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी त्वरित या ढाब्यांवर छापा टाकून चौकशी करावी व दोषींवर गुन्हे दाखल करून घ्यावे अशी नागरिक आता मागणी करत आहेत। बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल, बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील, बातमी तीच जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल, बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल। आणि हो, बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल। वर्तमानात रहा, वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत।